नमस्कार मित्रांनो, MPSC वालेमध्ये तुमचं स्वागत आहे. आजपासून आपण सुरू करत आहोत घटनेची निर्मिती या महत्त्वाच्या टॉपिकची सुरुवात. आयोगाने विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 1. संविधान सभेबाबत खालील विधाने विचारात घ्या. संविधान सभेने मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले. संविधान सभेने 24 जानेवारी 1949 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. वरीलपैकी अयोग्य कथन ओळखा. पर्याय आहेत: 1. फक्त. 2. फक्त ब. 3. फक्त क. 4. फक्त ड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे फक्त ड. कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड 24 जानेवारी 1950 रोजी झाली होती, 1949 मध्ये नाही. प्रश्न क्रमांक 2. संविधान सभेबाबत योग्य कथन ओळखा. कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजने अंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेल्या जागा 4 मुख्य समुदाय मुस्लिम, शीख, दलित आणि सर्वसाधारण यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विभागल्या जाणार होत्या. पर्याय आहेत: 1. फक्त. 2. फक्त ब. 3. अ व ब दोन्ही. 4. यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे फक्त. कारण जागांचे विभाजन मुख्यतः सर्वसाधारण, मुस्लिम आणि शीख या समुदायांमध्ये करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 3. संविधान सभेतील समिती आणि त्यांचे अध्यक्ष यांच्या जोड्या लावा. नागरिकत्वासंबंधी तदर्थ समिती, प्रेस गॅलरी समिती, राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती, मूलभूत अधिकार उपसमिती. आणि अध्यक्ष आहेत: 1. जे बी कृपलानी, 2. उषा नाथ सेन, 3. एस. वरदाचारी, 4. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय आहेत: 1. अ3 ब2 क4 डेक, 2. अ2 3 क1 4, 3. अ2 बेक क3 4, 4. अ3 ब4 क2 डेक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे अ3 ब2 क4 आणि डेक. प्रश्न क्रमांक 4. ही संविधान सभा भारताला स्वतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला? पर्याय आहेत: 1. 26 नोव्हेंबर 1950, 2. 26 नोव्हेंबर 1949, 3. 26 जानेवारी 1948, 4. 22 जानेवारी 1947. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 22 जानेवारी 1947. कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1947 रोजी संमत केला होता. प्रश्न क्रमांक 5. काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा. 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली. जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते. के एम मुन्शी या समितीचे समन्वयक होते. पर्याय आहेत: 1. फक्त आ आणि ब, 2. फक्त ब आणि क, 3. फक्त आ आणि क, 4. वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 1 म्हणजे फक्त आणीब. प्रश्न क्रमांक 6 संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. एच. सी. मुखर्जी आणि व्ही. टी. कृष्णमाचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पर्याय आहेत: 1. फक्त आणीब, 2. फक्त आणीक, 3. फक्त आणीक, 4. वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 7 संविधान सभेत खालील मान्यवर सदस्य सहभागी झाले होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुर्गाबाई देशमुख. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद, हंसाबेन मेहता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे. बी. कृपलानी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय आहेत: 1. केवळ आणीब, 2. केवळ आणीब, 3. केवळ आणीब, 4. वरील सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8 जोड्या लावा. 31 डिसेंबर 1947 रोजी प्रांतनिहाय संविधान सभेतील सदस्य संख्या: पहिला मद्रास, दुसरा मुंबई, तिसरा पश्चिम बंगाल, चौथा मध्य प्रांत व व्हाड. आणि संख्या आहेत: 1. 17, 2. 19, 3. 21, 4. 49. पर्याय आहेत: 1. पहिला 4, दुसरा 2, तिसरा 1, चौथा 3. 2. पहिला 4, दुसरा 1, तिसरा 2, चौथा 3. 3. पहिला 4, दुसरा 3, तिसरा 2, चौथा 1. 4. पहिला 4, दुसरा 3, तिसरा 1, चौथा 2. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे मद्रास 49, मुंबई 21, पश्चिम बंगाल 19 आणि मध्य प्रांत व व्हाड 17. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केली? पर्याय आहेत: 1. 1946, 2. 1945, 3. 1940, 4. 1939. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 1940. कारण 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये ब्रिटिश सरकारने प्रथमच भारतीयांना संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य केला होता. प्रश्न क्रमांक 10 योग्य जोड्या लावा. पहिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरे बी.एन. राव, चौथे वल्लभभाई पटेल. आणि समित्या आहेत: 1. मसुदा समितीचे अध्यक्ष, 2. संविधान सभेचे अध्यक्ष, 3. मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष, 4. संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार. पर्याय आहेत: 1. पहिले 4, दुसरे 3, तिसरे 2, चौथे 1, 2. पहिले 3, दुसरे 2, तिसरे 1, चौथे 4, 3. पहिले 2, दुसरे 1, तिसरे 4, चौथे 3, 4. पहिले 1, दुसरे 4, तिसरे 3, चौथे 2. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संविधान सभेचे अध्यक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मसुदा समितीचे अध्यक्ष, बी.एन. राव, संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार आणि वल्लभभाई पटेल, मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष.
प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या तारखेला संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव स्वीकार केला? पर्याय आहेत. 1. 13 डिसेंबर 1946. 2. 22 जानेवारी 1947. 3. 26 जानेवारी 1947. 4. 15 ऑगस्ट 1947. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 22 जानेवारी 1947. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वज स्वीकारला. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगीत स्वीकारले. 31 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे पहिले अधिवेशन झाले. पर्याय आहेत. 1. आ आणि ब. 2. बा आणि क. 3. आ आणि क. 4. वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे आ आणि ब. कारण संविधान सभेचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी झाले होते. प्रश्न क्रमांक 13. भारतीय संविधानात स्वीकारलेल्या तरतुदी संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी किंवा जोड्या कोणती आहेत? आ. अमेरिका उपराष्ट्रपती पद. ब. कॅनडा केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा. क. दक्षिण आफ्रिका राज्यसभा निवडणूक पद्धती. ड. आयर्लंड राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती. पर्याय आहेत. 1. फक्त अ. 2. आ आणि क. 3. अ. बा आणि द. 4. अ. ब. क आणि द. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे अ. ब. क आणि द. प्रश्न क्रमांक 14. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही? 1. अनुच्छेद 51 अ नुसार मूलभूत कर्तव्य. 2. अनुच्छेद 368 नुसार घटना दुरुस्ती. 3. अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी. 4. अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम. पर्याय आहेत. 1. फक्त 1 बरोबर. 2. फक्त 2 बरोबर. 3. वरीलपैकी सर्व बरोबर. 4. वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे फक्त 1. कारण मूलभूत कर्तव्यांचा समावेश नंतर 42व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 15. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत. 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2. डॉक्टर बी. आर. आंबेडकर. 3. जवाहरलाल नेहरू. 4. ग. मावळणकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे ग. मावळणकर. कारण संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष ग. मावळणकर होते. प्रश्न क्रमांक 16. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला? पर्याय आहेत. 1. जानेवारी 1947. 2. मार्च 1947. 3. सप्टेंबर 1947. 4. ऑक्टोबर 1947. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे ऑक्टोबर 1947. प्रश्न क्रमांक 17. घटना परिषदेचे घटनात्मक किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? पर्याय आहेत. 1. एन. गोपालस्वामी अय्यंगार. 2. सर बी. एन. राव. 3. टी. टी. कृष्णमाचारी. 4. एन. माधवराव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सर बी. एन.
राव. कारण सर बी एन राव हे संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते. प्रश्न क्रमांक 18. संविधान सभेबाबत योग्य कथन ओळखा. संविधान सभेची निवडणूक जुलै आणि ऑगस्ट 1946 मध्ये पार पडली. संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागा जिंकल्या आणि मुस्लिम लीगने 73 जागा मिळवल्या. पर्याय आहेत: 1. फक्त, 2. फक्त ब, 3. आणि ब दोन्ही, 4. वरीलपैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे आणि ब दोन्ही. प्रश्न क्रमांक 19. यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2 यांची योग्य जुळवणी करा. पहिली, सुकाणू समिती. दुसरी, मूलभूत हक्क उपसमिती. तिसरी, केंद्रीय घटना समिती. चौथी, प्रांतीय घटना समिती. आणि अध्यक्ष आहेत: 1. सरदार वल्लभभाई पटेल. 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 3. जे बी कृपलानी. 4. जवाहरलाल नेहरू. पर्याय आहेत: 1, 2, 3, 4, 1. 2, 1, 4, 3, 2. 3, 2, 4, 3, 1. 4, 1, 3, 4, 2. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मूलभूत हक्क उपसमिती जे बी कृपलानी. केंद्रीय घटना समिती जवाहरलाल नेहरू. आणि प्रांतीय घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच संविधान सभेची मागणी केली? पर्याय आहेत: 1. 1937. 2. 1936. 3. 1935. 4. 1934. या प्रश्नाचे अधिकृत उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 1935. मात्र इतिहासानुसार संविधान सभेची मागणी प्रथम डिसेंबर 1934 मध्ये करण्यात आली होती. पण आयोगाच्या अंतिम उत्तरतालिकेनुसार 1935 हेच उत्तर ग्राह्य धरले जाते. तर मित्रांनो, हा होता घटनेची निर्मिती यावर पार्ट 1. पुढच्या भागात आणखी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.